आनंदाश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ, केदार दिघेंकडून ट्विट। दिघे साहेबांच्या फोटोसोबत असं होणं हे दुर्दैवी, केदार दिघेंची शिंदे गटावर टीका। दिघे साहेब प्रत्येक ढोल पथकांना बक्षीस म्हणून पैसे द्यायचे, पण ज्या पद्धतीनं पदाधिकाऱ्यांनी पैसे दिले ती पद्धत चुकीची। नरेश मस्केंची प्रतिक्रिया, तर पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्याचीही माहिती। भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आज मुंबई दौऱ्यावर। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार आढावा। पितृपक्षानंतर भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांची आज दिल्लीत हायकमांडसोबत बैठक। विधानसभा निवडणुकीबाबत दिल्लीत आज काँग्रेसची बैठक। जागा वाटपासह इतर मुद्द्यांवर चर्चा करणार। मवियात मोठा भाऊ म्हणून महत्वाची भूमिका पार पडणार। मुख्यमंत्री पदाचा दावा कोणी सोडत नाही। निवडणुकीत आमचा चेहरा राहुल गांधी, नितीन राऊतांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदी 27 सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर। मोदींची सभा होणार। शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाचं उद्घाटन करणार। दसरा मेळाव्याच्या आयोजनासाठी ठाकरे गटाची तयारी सुरू। 8 महिन्यांपूर्वीच ठाकरे गटाच्या महेश सावंतांचा शिवाजी पार्कच्या मैदानासाठी पालिकेकडे अर्ज। सावंत आणखी एक स्मरणपत्र पाठवणार। मोदी सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। कांदा आणि बासमती तांदळावरील किमान निर्यात मूल्य रद्द। कांदा आणि बासमती तांदूळ निर्यात करण्याचा मार्ग मोकळा। 8 ऑक्टोबरला भाड्याच्या घरांची लॉटरी। 370 घरांच्या किमती 10 ते 25% कमी झाल्यानं अनेकांच्या आशा पल्लवित। आजपासून बँका 5 दिवस बंद। शनिवार रविवार नंतर ओणम, थिरुओणम, ईद ए मिलाद, इंद्र जत्रा आणि श्री नारायण गुरु जयंतीनिमित्त बँकांना सुट्ट्या। पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन प्रवाशांच्या सेवेस सज्ज। गुजरातमध्ये 3000 वंदे मेट्रो सुरू होणार। फक्त 30 रुपयांमध्ये प्रवास करता येणार।